नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अभेद देशमुख. तर मित्रांनो, आज चाललोय मी माझ्या मामाच्या गावाला. कारण आमच्या मामाच्या गावची आहे आज जत्रा. सो आज मस्तपैकी मी चाललोय. खूप भारी विषय असणार आहे मित्रांनो, कारण की मामाच्या गावची पोरं मला खूप दिवसातून भेटणार आहेत. आणि माझं निम्मा अर्ध बालपण मित्रांनो तिथे गेले. प्रत्येक सुट्टीला मी माझ्या मामाच्या गावाला जायचो. चला मग आता मी तुम्हाला तिथलं नेचर दाखवणार आहे, माझ्या मामाच्या मुलांना तुम्हाला भेटवणार आहे. आणि हो मित्रांनो, महातोबाचं दर्शन सुद्धा आपल्याला घ्यायचंय. तर चला तर मग आजचा दिवस आपला पूर्ण तिथं जाणार आहे. सो मस्त काहीतरी खास आणि स्पेशल आणि एंटरटेनिंग दाखवायचा प्रयत्न मी तुम्हाला नक्कीच करेन मित्रांनो. तर चला कंटिन्यू राहा. तर चला जाऊया मग मस्तपैकी आता आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आता आपण थांबलोय घाटात. एक टर्न मारला की आपल्याला इथं बुवासाहेबचं मंदिर दिसतं. मित्रांनो, हे जे मंदिर आहे, ज्या मंदिरापाशी या मंदिरापासून जी जवळून जातात, येताना जाताना प्रत्येक जण इथं येऊन दर्शन घेत असतं. आणि मी सुद्धा आलोय आता इथं दर्शन घ्यायला. कारण की एक आठवण आहे माझी एक ह्या घाटातली. जेव्हा मी शिरगाव घाटात येतो तेव्हाच मला असं वाटतं की मी आता जवळ पोचलोय. जेव्हा म्हणजे वाघोलीला जातो तेव्हा मला असं वाटतं की मी जवळ पोचलोय. आता चाललोय तर असं वाटलं मस्त की थांबलोय. आता आपण दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण बुवासाहेबचं मंदिर दाखवूया. सो तुम्हाला आता दाखवतोय. प्रत्येक घाटात कुठलं ना कुठलं तरी मंदिर असतंच आणि बुवासाहेबांचं मंदिर जास्त करून असतंच. तर इथं शिरगावच्या घाटात बुवासाहेबांचं मंदिर आहे. आपण ते दर्शन घेतलंय. आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. चला. घाट पास केला आणि वडाची झाडं दिसली की मित्रांनो असं वाटतं की राव पोचलो बास. कारण की एकदा का घाट माता मारला की जवळच वाटतंय. जवळजवळ तिथनं 4-5 किलोमीटरच्या अंतरावरच आहे फक्त आपलं वाघोली. असं वाटतं की आलोच भाई. आता काही विषय संपला. आता मामाच्या गावाला जायचं. त्याची झाडं तुम्हाला आता जेवढी चांगली दिसतात ना मित्रांनो, तेच रात्रीची असली भयानक दिसतात ना बेकार. ते तुमची फाटलच बघून या असली बेकार असते तिथे. रातचा कधी आला तर या दिसल मग तुम्हाला. आता मी काय रातचं नसणार तेव्हा दाखवू शकत नाही तुम्हाला. तो दिवसाचं बघा मग काय आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आलोय वाघोलीला मी आमच्या मामाच्या गावाला. आता थोडंसं सुनं सुनं वाटतंय, कारण की कसं झालंय की इथं आता कोण नाही, मामाची मुलं कोणच नाहीत. आणि म्हणजे खूप आठवण येते सगळ्यांचीच. कारण की आता असा प्रसंग घडलाय काही दिवसामागे, त्यामुळे इथं कोण नाहीये. तुम्हाला मी जास्त मामाची मुलं वगैरे दाखवू शकत नाही. जे थोडक्यात आहेत तेच तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघू शकता मी, हे आमच्या मामाचं गाव आहे. ही झाड आता एवढं बघतं जरा चांगलं दिसतं आपल्याला दिसताना, पण रात्रीचं एवढं भयानक दिसतं तर विचारूच नका. आता मामाच्या मुलींमध्ये आता एकच मामाची मुलगी भेटली माझ्याबरोबर आहे, ती बघा. ही आहे सानिका. तिला तुम्ही बघू शकताय. आम्ही खूप लहानपणी सगळेच मज्जा मस्ती करायचो. खूप मज्जा यायची. ते दिवस अजून पण आठवतात. आता तेच माहोल राहिला नाही. काय सांगशील सानिका मग याविषयी? तिथं माहोल राहिला नाही आणि ते दिवस आठवतात तुला? आठवत्यात, पण हा. लवकरच सगळे आल्यानंतर होतील. काय सांगू धन्यवाद आमची जिरली. लय म्हणत होती मला ब्लॉग मध्ये घे, ब्लॉग मध्ये घे. आणि जसं ब्लॉग मध्ये घेतलं तसं तिला बोलायचं जमाना. तर ही बघू शकताय सगळं मामाचं मित्रांनो गाव आहे. जे घर आहे मामाचं, माझ्या सख्या मामाचं घर आहे हे. आणि जे आहे ते चुलत मामांची घर आहेत सगळे. आता कोणच नाही, फक्त थोडे खूप कमी लोक आहेत आता इथं. खूप कमी लोक आहेत आता मामाच्या गावाला. आणि तुम्हाला यात्रा पण जास्त दाखवू शकत नाही इथली, कारण की मी यात्रेला गेलोच नाही. कारण की असलं कोणा तानाचं कुठे यात्रेत जाऊ. तर चला, तिथं मामाची वगैरे पोरं ही कॅट वगैरे खेळत बसतात. आपण पण खेळूया, नाही तर आपण तुम्हाला दाखवतो. चला मस्त थोडी थोडी सगळ्यांचीच बाईट घेऊ. चला. सुबह 8 बजे दिन के 11:15 बजे आम्हाला काहीच कळलं ना हे काय खेळतात, आम्हाला काहीच कळलं. तुला कळतंय का? दोपहर 1:15 बजे अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. शांततेत कार्यक्रम हा विषय. दोपहर 1:15 बजे 200-250 फक्त बघायचं आणि हसायचं. तुला कळतंय का? हा, तुला पण नाही काय कळत? कसं काय?
तुला काय येतं? उनो उनो ना, उनो येतो ना तुम्हाला? तुम दोघींना उनो येतं खेळायला? हा, मला बी उनो येतो खेळायला, पण उनोच नाही. A few moments later. दोपहर 3:30 बजे. शांत बसतोय कॅमेरा. ही बघण्याची मजा आहे ना. सुकून का नाम सुना? हाय हाय, इतना सुकून. काय घेतलं तुझे, पण ही चिडाचिड बघण्याची आमच्या तिघांना माहिती बघतो हिची चिडाचिड आहे का. नुसता चालवा, आम्ही नुसता हसणार. नुसता तू बोल की. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. कंट्रोल कंट्रोल उदय. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद. मित्रांनो, तुम्ही खेळताना पण असा कालवा होत असेल तर कमेंट करा. तुमच्या कझन्स ऐकू आपण. तुमच्या कझन्स मध्ये पण असा कालवा आणि असे भांडणं होत असतील प्रत्येक खेळामध्ये, तर कमेंट करा, कमेंट करा. बरं, हे ऐकू आपण. थोड्याच वेळात थरारक आणि जबरदस्त भांडण होणार. माझा आवाज तुमच्याकडे पोहोचत नसेल. तुमच्याकडे अजून काय काय आहे? काय आहे तरी काय काय आहे? नाही, बॉर्बन कसा असतो बिस्किट पोडा हे मला बघायचंय. म्हणजे मी कधी बघितलं नाही, त्यामुळे तुमच्यात आता अजून काय बॉर्बन सोडून. कुठे कुठे थांबा नीट मला नीट ऐकू येणं झाले. हा, आता सांगा हा सांगा. हा, आता सांगा. बॅकपॅक करा. हिथून ना सरळ हिथं असं जायचं, इकडे पुण्यात पोचायचं. हा, पुण्यात ना दुकान असतील, तिथून बरोबर बिस्किट घ्यायचं. जा. आणि इथं जाऊ. गजब बेइज्जती है. आणि इथं आपण ह्या बंगल्याच्या पलीकडे आम्हाला बॉर्बन बिस्किट पोडा भेटते. मग ती नाही निघा तुम्ही पुण्यालाच मिळेल. जा, इथं स्वस्तात नाही मिळत. इथं किती मागून मिळतो तुमच्याकडे? इथं का 1000 रुपये मिळेल. 1000 रुपयाला शून्य किती? असू दे. हो, ही 1000 रुपये तू हिच्यामुळे बोललीस. तिला काहीतरी म्हण तू. काय म्हणणार तिला? चमाट मारूंगी ज्यादा बकवास किया तो. काय मग तुमचे घरी स्पेशल काय काय? चुरमुर आणि डाळ सोडून बरोबर आयडियाची काय अजून? सानिका भेटेल काय ग तुला? तर ही सानिका, तिला ब्लॉग मध्ये यायचं होतं आणि ब्लॉग मध्ये हिला बोलायचं होतं. तर सानिका काय बोलशील? सानिका दुपारच्या मज्जा मस्तीनंतर आम्ही आलो डायरेक्ट कुस्तीच्या फळावर. तुम्ही बघू शकताय मस्तपैकी कुस्त्या.
तर मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी कुस्त्या बघितल्यात बाहुबली गावातल्या. इथं कुस्त्याचा फड होता आणि कुस्ती तुम्ही आता बघितलीच. मी तुम्हाला कुस्ती दाखवली, विराजनाने मी तुम्हाला कुस्ती दाखवली. हवे आणि महत्त्वाचं दर्शन घेऊया, चला. तर मित्रांनो अशा प्रकारे काही दिवसातच इथं आपल्याला मोठं असं मंदिर बघायला भेटेल महत्त्वाचं. हे आता तुम्ही बघितलं ते छोटंसं मंदिर आहे. जे मेन मंदिर होतं ते इथं होतं पहिल्यापासून, जे तिथं स्थायिक होतं. आता इथं काही दिवसानंतर आपल्याला मोठं मंदिर बघायला भेटेल महत्त्वाचं. इथं आता तुम्ही स्ट्रक्चर बघू शकताय. अजून फक्त हा गाभारा झाला आहे मेन महत्त्वाच्या देवळाचा. हा मेन गाभारा झाला आहे आणि इथं बाकीचं आता तुम्हाला बघू शकता ही साहित्य आहे आणि इथंच मस्त असं मंदिर तुम्हाला नक्कीच लवकर बघायला भेटेल. चला 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 चला, वडापाव आला, वडापाव खायचं आहे. आता जेवण करायचं नाही हा, फक्त वडापाव प्रसाद म्हणून खायचं आहे. तू काय जेवणार का खाणार वडापाव? खाणार की नेणार? बांधून न्यायचा नाही हा, इथंच खायचा. हा आणि सानिकाची पार्टी वडापाव तिनं भागवलाय. कुठं अपेक्षा मोठी होती पण तिने वडापावर भागवलाय, सगळ्यांना खुश केलाय. तू दिले पाहिजे पण उलट होते. चला मग मी जेवाय नेतो लगेच आता जायचं का जेवायला? कोण कोण येणार? चल वडापाव. मैं गरीब हूँ. चल वडापाव खा पहिला. जाऊ की, त्याला काय वडापाव दिला का? कसा आहे वडापाव? खाल्ला का नाही? कधी खाणार मग? घे नाही नाही म्हणून घेतलं. नाही नाही म्हणून आईस्क्रीम घेतलं ना बरं का. इसकी मौत सोचनी पडेगी. त्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र बसले होतो. मित्रांनो ते दिवस आठवतात जेव्हा आमच्याकडे मोबाईल नव्हता का बघायला टी व्ही नव्हता. आता जास्त करून पोरं ही सगळी मोबाईलवर किंवा टी व्हीवरच असते. तेव्हा मज्जा मस्ती काय असते किंवा खेळणं काय असतं हे सगळे जण आत्ता विसरायला लागलेत. पण जेव्हा मी आज बाहुलीमध्ये गेलो तेव्हा तेच बालपण मला आठवलं. तीच मज्जा मस्ती आम्ही जी करायचो ती आम्हाला आठवली. असं वाटत होतं की हा दिवस संपूच नाही, म्हणजे हा दिवस कंटिन्यू चालू राहावा. पण काय करणार मित्रांनो, आपण जॉब करतो, आपला जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्यावर जबाबदारी पडतात. तेव्हा आपल्याला पुढं आयुष्यात चालायसाठी किंवा पुढं काहीतरी नाव कमवण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागतात. तेव्हा आपण सकाळचं 5:30 वाजता पुण्याला चाललो आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हीसुद्धा तुमच्या कझन्सबरोबर अशी मजा मस्ती करत असाल तर नक्कीच त्यांना आपला हा व्लॉग शेअर करा. आणि हो मित्रांनो, जर लक बाय चान्स आपण पुन्हा एकदा वागवलेला गेलो तर मी सगळ्यांना बरोबर घेऊन आपला हा व्लॉग मजेशीर अजून एंटरटेनिंग करेन. सो फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला पुढं अजून उत्सुकता होईल व्लॉग करायची. तर चला तर मित्रांनो, लवकरच भेटू अशा भन्नाट व्लॉगमध्ये.